काजू उत्पादक आहे, त्याला कुठेतरी श्वास घ्यायला कुठेतरी जागा मिळेल, कुठेतरी तो आपली शेती करू शकेल। ही चांगली चांगली साहेब लोक तिकडे नोकरी धंदे सोडून काजू उत्पादक झालेले आहेत, त्यांना संरक्षण सरकारने द्यावं, एवढं या निमित्ताने मी सरकारकडे मागणी करतो। अध्यक्ष महोदय, आपल्या निमित्ताने मागणी करतो। त्याच्यानंतर विषय आहे महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये उल्लेख केलेला आहे की झाडं लावली, अनेक झाडं लावली, करोडची झाडं लावली। आता पुढचा टार्गेट 10 करोड झाडांचा आहे लावण्याचा। अध्यक्ष महोदय, मी ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कुडाळ मालवण ज्या मतदारसंघातून येतो, सर्वात जास्त ग्रीन कव्हर कुठे असेल तर ते माझ्या मतदारसंघात आहे किंवा माझ्या जिल्ह्यात आहे। सर्वात जास्त ग्रीन कव्हर म्हणतोय मी, सर्वात जास्त ग्रीन कव्हर माझ्याकडे असून सुद्धा सर्वात जास्त लाकूड तोड हे माझ्याच जिल्ह्यात होते, बाजूच्या रत्नागिरी जिल्ह्यात होते। जर आपण झाडं लावायचं बोलतोय तर वन विभागाने याच्यावरती उत्तर दिलं पाहिजे। ह्या निमित्ताने नाही, त्यांच्या इतर कुठल्या तरी आयुध्यामध्ये वन विभाग नेमकं आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असेल किंवा बाजूच्या जिल्ह्यात कोकणामध्ये असेल किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये असेल, नेमकं करतंय काय आमच्या समोर आता साहेब प्रश्न पडलेला आहे। अध्यक्ष महोदय, तुम्ही झाडं लावायला सांगताय, तिथे झाडं तोडतायत, त्याच्यावरती कोणाचं नियंत्रण नाही, त्याच्यावरती कोण लक्ष देत नाही। अहो, त्या झाडं तोडल्यामुळे, ते जंगल रिकामी झाल्यामुळे ते जनावर आता खाली यायला लागलेत लोकवस्तींमध्ये। आता माणसांमध्ये आणि जनावरांमध्ये संघर्ष व्हायला लागलाय, जीव जायला लागलेत, शेतकऱ्यांनी शेती सोडली आहे। तुम्ही आताही कोकणाच्या कुठल्याही शेतकऱ्याला जाऊन विचारा, काय रे बाबा शेती करशील का? नको बाबा, आम्हाला ते नको, पहिला जनावरांना सांभाळा। आम्ही डीएफओला विचारतो, अध्यक्ष महोदय, अहो डीएफओ साहेब, तुम्ही काय करणार आहात? ते जंगल तोडल्यामुळे ते सगळे जनावर खाली येत आहेत, काय उपाययोजना आहे तुमच्याकडे? अध्यक्ष महोदय, एकतर ते जे काही डीएफओ भरले गेलेत ते सगळे अमराठी आहेत। आमच्याकडे अध्यक्ष महोदय मालवणी बोलली जाते तळ कोकणामध्ये। आमचा मालवणी माणूस, ग्रामीण भागामध्ये राहणारा माणूस फोन करून त्या डीएफओला काय बोलणार आहे? साहेब, रेड्डी अय्यर आहेत तिकडे डीएफओ म्हणून, 3 वर्षापासून रेड्डी होते, आता कोणतरी अय्यर आले। माझा कुठल्याही भाषेवरती काही आक्षेप नाहीये किंवा कोण कुठल्या राज्यामधून आला त्याच्याबद्दल आक्षेप नाहीये, पण साहेब आमचा इकडचा मालवणी माणूस जर त्याला तक्रार करायची असेल, गवरेडा घुसला आमच्या शेतात, ह्याच्याबद्दल जर तक्रार करायची असेल, ती भाषा कळणार आहे का त्या तिकडे डीएफओला? अहो, तक्रारी देऊन सुद्धा त्याच्यावरती काय उपाययोजना होत नाही। अध्यक्ष महोदय, किती तक्रारी करायच्या? वन खात्याचा, खरोखरच वन खात्याचा टांगा पलटी झालाय असं मला आता जाणवायला लागलेलं आहे। कोणाचं कोणावर नियंत्रण राहिलेलं नाही। अहो, साधे बांबू लागवड, मी मागच्या कुठल्या तरी अधिवेशनामध्ये पण बोललो, त्याचे कोंब खाल्ले जाते, काही होत नाही साहेब। अध्यक्ष महोदय, काही होत नाही। या वन विभागाकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही। आम्ही डीपीडीसीचे सदस्य आहोत अध्यक्ष महोदय, त्या डीपीडीसी मध्ये बसल्यानंतर फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर ह्याची एक तरतूद आहे। आपण जंगलामध्ये कसलं फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतोय, कोणासाठी उभा करतोय ते ह्याचं कधीतरी आम्हाला कळव। लाखो रुपये फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली चाललेत आणि आपण इथे झाडं लावं सांगतोय। अहो, झाडं वाचवणार कधी आपण? ती जंगल रिकामी होत चाललेत, कोणतरी लाकूड तोडून घेऊन चाललेलं आहे, आपलं काही नियंत्रण नाही। अध्यक्ष महोदय, ह्याच्यावरती सरकारने लक्ष द्यावं। महामहिम राज्यपालांच्या मनोगतामध्ये ह्याचा उल्लेख झालेला आहे, म्हणून मला हा विषय इकडे बोलावा लागला, ट्री कव्हरचा। आताच साहेब महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये असाही उल्लेख आहे की जवळपास 15,575 करोड हे फायनान्शियल असिस्टन्स हे क्रॉप डॅमेजला देणार आहे। माझ्याबरोबर अनेक इकडे कोकणाचे पण आमदार बसलेले आहेत साहेब, अजून पंचनामे सुद्धा साधे झालेले नाहीत। ते पंचनामे करण्यासाठी अध्यक्ष महोदय, किमान इकडे कोण जे काय मंत्री महोदय असतील त्यांनी पंचनामे सुरुवात करायला तरी आता निर्देश खाली द्यावे, कलेक्टरांकडे द्यावे आणि इतर। हो साहेब, साहेब बोलू की नको बोलू? साहेब, आपण कोकणातले आहात, ते पंचनामे सुरू व्हावे त्याच्यासाठी आपण कलेक्टर आणि खालच्या लोकांना मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून किमान खाली आपण सांगावेत एवढी विनंती करतो आपल्याला। कारण का आता हवालदिल झालेले आहेत सगळे शेतकरी, म्हणून मी आपल्याला अध्यक्ष महोदय या निमित्ताने ही विनंती केलेली आहे। ज्याचा
राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये ज्याचा उल्लेख नाही, पण मी सातत्याने जेव्हा जेव्हा अधिवेशन होतं, जेव्हा जेव्हा संधी मला मिळते, अध्यक्ष महोदय, मी नेहमी गो हत्या ही महाराष्ट्रामध्ये थांबवावी ह्याच्यासाठी मी सातत्याने बोलत असतो, प्रयत्न करत असतो. अध्यक्ष महोदय, गो हत्या थांबली आहे का महाराष्ट्रामध्ये? एकदा तपास घेऊन बघा. काय चाललंय एकदा तपासा. ह्याच सभागृहामध्ये बोलण्यात आलं होतं की जो हिस्ट्री शीटर भेटेल या गुन्ह्यामध्ये दुसऱ्यांदा जो गुन्हा त्याच गो हत्येच्या म्हणजे गो हत्ये संदर्भात जो कोण दुसऱ्यांदा गुन्हेगार सापडेल त्याच गुन्ह्यामध्ये सापडेल त्याला मोका लावण्यात येईल असं ह्याच सभागृहामध्ये सांगण्यात आलं होतं. तुम्ही साहेब अध्यक्ष महोदय कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये कोणालाही पाठवा, त्या पीआयशी बोला. आम्ही त्याला सांगतो अध्यक्ष महोदय हा दुसऱ्यांदा पकडला गेलाय, ह्याच्यावरती तुम्ही मोका का लावत नाही? हा सराईक गुन्हेगार आहे, हिस्ट्री शीटर आहे, गो हत्येमध्ये ह्याचा अनेक वेळेला नाव आलेलं आहे, तुम्ही ह्याला मोका का लावत नाही? अशी आम्हाला कसली ऑर्डर नाहीयेत असं सांगण्यात येतं. आपण गायींना वाचू शकत नाही. एक पण गाय का महाराष्ट्रामध्ये मारली जाते अध्यक्ष महोदय? आणि किती वेळा आम्ही सभागृहामध्ये बोलायचं, ओ मोका लावला जाणार असं ह्याच सभागृहामध्ये सांगितलं गेलं, मग का लागला जात नाही? एक तरी नाव जाहीर करावं सरकारने की ह्या गुन्हेगारावर हा गो हत्ये बंदीमध्ये गो हत्येच्या ह्या केसमध्ये हा पकडला गेला आणि ह्याच्यावर आम्ही मोका लावला असा एक आरोपी या सभागृहामध्ये